दिवा शहरातील नागरिकांच्या रेल्वे प्रशासनाकडून अपेक्षित मागणीकडे सतत होणाऱ्या दुर्लक्षामुळे दिवा प्रवासी रेल्वे संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। दिव्यातील रेल्वे प्रवासी मागील अनेक वर्षापासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा येथे थांबा मिळावा ही मागणी करत आहेत। त्याचबरोबर दिवा CSMT लोकल सेवा सुरू करण्यात यावी ही सुद्धा मागणी येथील रेल्वे प्रवाशांनी लावून धरली आहे। मात्र लाखो रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या विरोधात हे निषेध आंदोलन करण्यात आले। दिवा स्थानकात थांबा मिळावा म्हणून आज दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं ह्या लाखो दिवेकर रेल्वे प्रवाशांचं एक प्रतिनिधी म्हणून आम्ही आज इथे काळ्या फिती लावून प्रवास करण्याचं आंदोलन घेतलेलं आहे। आज सकाळी गर्दीच्या वेळेस तुम्ही बघत असाल की दिवा स्थानकातून प्रवास करणं हे फार दिव्य स्वरूपाचं झालेलं आहे किंवा फार जिकरीचं झालेलं आहे। बऱ्याचशा आमच्या दिवेकर प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नाही। जे प्रवासी चढतात ते कसे बसे लटकून प्रवास करतात आणि पुढे जाऊन त्यांचा बऱ्याच जणांचा अपघात देखील होतो। आणि ज्या प्रवाशांना चढायला मिळत नाही ते तात्काळ त्या स्टेशनला राहतात, त्याच्यामुळे नोकरीच्या ठिकाणी असलेला लेटमार्क त्यांच्या पदरी पडतो। अशी परिस्थिती ही नेहमीच असल्यामुळे आम्ही रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं प्रशासनाकडे गेली अनेक वर्षापासून मागणी करतो की दिव्यावरून सकाळी गर्दीच्या वेळी दिवा CST लोकल सेवा ही सुरू केली पाहिजे, जेणेकरून आमच्या ह्या दिवेकर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल। परंतु रेल्वे प्रशासन याकडे पुन्हा बघितलं तर आपण कानाडोळा करते, हेतुपुरस्सर दुर्लक्ष करते। रेल्वे प्रशासनाची हीच भूमिका असेल तर येणाऱ्या काळात ह्या दिवा स्थानकात असं आणखी एक मोठं आंदोलन होऊ शकतं। याशिवाय कोकणात जाणाऱ्या गाड्या आहेत, आज कोकणात जाणाऱ्या गाड्या ह्या ठाणे, दिवा, पनवेल मार्गे कोकणात जातात। या सगळ्या गाड्या ह्या दिवा मार्गे जात असल्या तरी या स्पेशल गाड्यांना दिव्याला थांबा दिलेला नाहीये। आज डोंबिवली असेल, डोंबिवलीच्या पुढील स्टेशन असेल दापोली, कल्याण, बदलापूर इथले जे चाकरमानी आमचे कोकणवासी आहेत, जे आमचे दिव्यातले चाकरमानी कोकणवासी आहेत, त्यांना ट्रेन पकडण्यासाठी या गाड्या पकडण्यासाठी आपल्या मुलाबाळांसहित सामानासहित ठाणे स्टेशन जे गर्दीचं स्थानक आहे तिथे ते गाठावं लागतं आणि तिथून परतीचा प्रवास किंवा सुरुवात करावी लागते। जर दिवा स्थानकात अशा गाड्यांना थांबा दिला तर मला असं वाटतं ह्या डोंबिवली पुढील सर्व जे आमचे चाकरमानी आहेत, जे आमचे दिव्यातील चाकरमानी आहेत, त्यांना या दिवा स्थानकातून ट्रेन पकडणं सोपं जाईल आणि अपघातही होणार नाही। ही मागणी देखील आम्ही सातत्याने करतोय, परंतु रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देत नाही। रेल्वे प्रशासन ही अशीच जर ताठर भूमिका ठेवत असेल किंवा रेल्वे प्रशासन आमच्या मागण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा असा असेल तर मला असं वाटतं की रेल्वेला या दिवा स्थानकातून एखाद्या मोठ्या आंदोलनाची पुन्हा अपेक्षा आहे असं आम्हाला वाटतं। आणि हे आंदोलन जर रेल्वे प्रशासनाला जर नको असेल तर मला असं वाटतं तातडीने हे दोन विषय रेल्वेने मार्गी लावले पाहिजेत किंवा त्या मागण्यांविषयी काहीतरी धोरणात्मक रेल्वेने ठरवलं पाहिजे।